साडेसाती जर का सुरू असेल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली 9 काळे उडीद आणि 9 लवंग, थोडेसे काळे तीळ, मोहरीच्या तिळाचा दिवा किंवा सरळ गाईच्या तुपाचा दिवा. मोहरीचं तेल कशासाठी? तर शनिदेवांचा सुद्धा वास तिथे आहे म्हणून. ते नाही मिळालं तर गाईच्या तुपाचा दिवा हा दर शनिवारी पिंपळ वृक्षाच्या खाली लावायचा आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांनी सोमवारचा उपवास करावा, पुरुषांनी शनिवारचा उपवास. शक्यतो शनिवार स्त्रिया करत नाहीत, फक्त श्रावणातले शनिवार स्त्रियांनी करावेत भावासाठी म्हणून. पण एरवी साडेसाती जर का तुम्हाला सुरू असेल तर स्त्रियांनी सोमवार करावेत आणि पारद शिवलिंगाची पूजा करायची आहे. त्याच्यावरती अभिषेक करावा आणि बेलाचं पान व्हावं. तर साडेसातीतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी तुम्हाला त्रास कमी होईल, साडेसातीचा त्रास कमी होईल. कारण की शनिदेवांचे गुरु आहेत महादेव, त्यामुळे महादेवाची उपासना किंवा मारुतीची उपासना, मारुतीसुद्धा शिवाचंच रूप आहे, त्यामुळे मारुतीची उपासना साडेसातीमध्ये ह्या 2 देवांचीच उपासना केली तर साडेसाती जर का खूप त्रासदायक जात असेल तर तो त्रास तुमचा सुखकर होईल, कमी होईल, त्रास सुखकर होईल. तर हा उपाय साडेसातीमध्ये जरूर करावा. जय भवानी, जय जगदंबा.